देवी, काय झालं? तुम्ही काळजीत दिसता आहात. आज आख्यानात जे घडलं ते मी इतकं सहज कसं विसरू शकेन? हो, परंतु त्याचा इतका विचार. हो, कारण ते तितकं महत्वाचं आहे. आज आख्यानात आपण बानूला तिच्या वचनातून मुक्त केलं. आपण तिला दर्शन दिलं होतं हे सांगण्याची तिला अनुमती दिली. हो, त्या क्षणी तसं करणं आवश्यकच होतं. हो, परंतु त्यामुळे म्हाळसा देवींचा राग आणखी वाढणार हे आपल्याला त्या क्षणी लक्षात आलं नाही. ह्या आख्यानातून बानूच्या हाती देखील काहीतरी लागलं आहे हे आता म्हाळसा देवींना कळलं आहे. आणि आधीपासूनच बानूला ह्या जेजुरीत स्थान मिळू नये ह्या विचारात त्या आहेत हे आपण जाणतो. देवी, आता पुढे जे काही होईल त्याला सामोरं जायला हवं. मला असं वाटतं आहे की भविष्यात जे घडणार आहे त्यापासून आपण बानूला सावध करायला हवं. म्हाळसा देवी तिला जेजुरीच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार आहेत हे आपण तिला सांगायला हवं. काय झालं? देवी, हे सगळं तुम्ही बोलता आहात? ह्या आधी तर तुम्ही क्षीरसागरात जाण्यासाठी आतुर होता, परंतु आता तुम्हीच इथे थांबण्याचा आग्रह धरता आहात. हो, आपल्यावरील दायित्व काय आहे हे मला कळतं आहे. तुम्ही तर म्हणत होतात की मी या सगळ्यात पडूच नाही. हो, परंतु ह्या साऱ्यामुळे बानूला नको त्या गोष्टीला सामोरं जावं लागेल हे देखील मला कळतं आहे. आणि म्हणूनच मी बानूला हे सांगावं असं मला वाटतं. आणि मी तिला हे लवकरच सांगेन.